नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. चला तर मी आता वड्या तळून घेते. मी काल रात्रीच वड्या बनवून ठेवल्या होत्या. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही तो ब्लॉग बघा, खूप छान ब्लॉग आहे. चला तर आता मी वड्या तळून घेते आणि वड्या खूप थंड झालेल्या आहेत. रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या ना. चला तर आता मी वड्या तळून घेते. आणि किंजू मला काय वड्याच तळू देत नव्हती, काहीच काम करू देत नव्हती. पण किंजूच्या पप्पाला म्हटलं तिला थोडंसं फिरायला घेऊन जावा, तोपर्यंत मी माझं काम करून घेते. आणि बघा ती चालली तिच्या पप्पाबरोबर फिरायला आणि किती खुश आहे बघा ती. तिला ना फिरायला खूप आवडतं. चला तर मी आता माझ्या राहिलेल्या वड्या तळून घेते. चला तर मग. मम्मी आता वड्या कापते आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर मग होईल ना पटकन? हां, आता तळायचंच आहे. तळायचंच आहे, मग लगेच होईल. तळून घेते, थंड करायला ठेवते आणि पप्पाची बॅग भरूया. हां. बॅग अजून भरली नाही आणि पप्पानी जे सामान येताना आणलेलं ते पण काढलं नाही, ते पण काढून ठेवूया आता. फक्त चॉकलेट काढलेली बाहेर. आता खिडकी बंद करूया कारण की हवा आहे ते. तेल पण पटकन गरम होत नाही. हो, झालं गरम तेल? नाही ना? नाही अजून. तोवर कापते ना. एक खाऊन बघूया कशी आहे. लय थंड आहे पण. अशा कापते थोड्या जाड जाड ना. जाड जाडच का? खाऊन बघूया. मस्त छान आहे ना. छान पण टेस्टी. जास्त पातळ पण नको ना. ह्यावेळी बघ चांगल्या भरधार झाले त्या. नुसतं पापडी पापडी पण उगसते, मग तेलकट पण होतं ना. तर मम्मीनी तळायला ठेवलं आणि ते बघा तळून झालेत पण थोड्याला. आणि दाखवलं नाही कॅमेरामध्ये. खूप छान तळले जातात ना मम्मी. आणि खूप टेस्टी पण बनल्यात. खूप टेस्टी. आम्ही खाऊन बघितलं. थोडंसं ना अशा पप्पाला जास्त कडक आवडत नाहीत ना, सॉफ्ट सॉफ्टच आवडतात पप्पाला. तशात तळते मी आता. मला वाटतं खाणं खूप छान लागले. तर आता सगळ्या झाल्यावरतीच आपण भेटू. तर सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत फायनली. आता ही मी थंड करायला ठेवते आणि ही उरलेला ना ती राहू दे आपल्याला संध्याकाळी. चला संध्याकाळी तळते आपल्याला. आता किती वाजलेत? 2 वाजले. आता पटकन बॅग भरली पाहिजे. आता पप्पा निघतील 3-3:30 वाजता. चला बॅग भरूया. पप्पाला फोन करतो आम्ही आणि पप्पाला बोलवतो आणि बॅग भरायला घेतो कारण की पप्पा असतील तर पप्पाला विचारून सगळं भरायचंय. तोपर्यंत आपण भरूया कपडे वगैरे. नाही नको, पप्पाला येऊ दे मग सगळं भरूया. नाही, पप्पाने सांगून गेलेत मला काय काय भरायचं आहे, ती कपडे वगैरे. फोन करते ना पप्पाला, एवढं काय तर मग बॅग आलेली आहे बाहेर पप्पाची. आता ना त्यात पहिलं काय काय सामान आहे ते पण बघावं लागेल. नाही हे आतमध्ये टाकायला लागेल. ही बॅगच कशी आहे काही समजतच नाही मला तरी बाबा. उलटा कुठला सवय. आता बघते, ट्राय करते जरा. ऐक पंखा चालू या, ये बंद है क्या चालू है क्या, कुछ भी समझ में नहीं आ रहा है मेरे को. नाही पहिलं सामान तर काढू दे ना. पप्पा म्हणतील तुम्ही अजून बॅग पण नाही भरली. आल्यावर बघतो. मला समजच नाही ह्या बॅग सगळं काहीच. कसं खोलायचं कुठनं खोलायचं तीच कळलं नाही. हां समजलं बया. ही दोन्ही साईडनी पण कशी आहे ग बॅग अशी. हे बघ, हे ना सामान आपण काढलंच नव्हतं. पप्पा आले तेव्हा सामान काढलं, फक्त चॉकलेट काढलेली याच्यातली आणि किंजूची खेळणी काढलेली. आता ही पप्पाला लागणार आहे. हे बघ शॅम्पू आणलेला तसाच आहे. हे ना हे आहे काय ग, काजू आहेत. खारे आहेत, खारे. एवढं स्वाद लागतात ना भारी. आणि हा पिस्ता तर बापरे, हा पण खारा आहे, भाजलेला आहे. आणि हे त्याच्यात काय नाही त्याच्यातलं काढलेलं वाटतं. किंजूला आवडतं ना. एका सगळं सामान. हे तर एवढं छान लागतात ना. हे पण भाजलेलेच आहेत पण वर टलपर आहेत ह्याच्या. खूप छान लागतात. अर्धा डबा, एक डबा काढलेला तो अर्धा खाऊन लागणार. हे खारीक आहे. ही सुकी खारीक आहे. याचं मी लाडू बनवणार आहे.
आता थंडीमध्ये ना खूप छान लाडू खायला ड्रायफ्रूटचे. आणि सेंट, बापरे सेंट तर एवढं आणतात ना, मला तर नाही सहन होत. ॲलर्जी, सर्दी होते मला लगेच, डोकं दुखतं माझं. खुशबू किती सारे आणलेत ग सेंट. जर येण्याला एवढे सारे सेंट आणतात. वेळच नाही. किंजूचा बड्डे, लगेच तिच्या पप्पाचा बड्डे, लगेच आम्ही फिरायला गेलो. ही बॅग पण काढायला वेळ नाही आमच्याकडे. त्यानं पुसू काय ग? कशाने पुसू ही बॅग? धुवायला टाकायला. किंजूचा आहे ना ते, किंजूचा कपडे पुसायचा आंघोळीचा. वड्या तिकडे थंड होतात. त्या बॅग कसं काय भरायचं ते मला पण कळत नाही आता. मी आणून ठेवते सगळीकडे सामान, कपडे वगैरे त्यांची. बघू जरा, वरनं पण पुसते बॅग जरा, स्वच्छ दिसली पाहिजे ना. एअरपोर्टला जायचं आहे घेऊन. एअरपोर्टला आम्ही पण जाणार आहे पुढच्या वर्षी, आहे ना गुड्डू? आमचे अजून पासपोर्ट काढायचे आहेत ना. किंजूचा पण काढावा लागेल. आम्ही असंच फिरायला म्हणजे तिकडं 2-3 महिन्यासाठी राहायला जाणार आहे. असे तिकडे फॅमिली रूम पण भेटतात, है ना? हां हां, ते बोलले 1 महिना. एवढं काही जास्त दिवस आपण नाही राहू शकत तिकडं, नाही. 1 महिना राहून यायचं. राहू शकतो पण तिकडं ना राहू, बघू करमलं. खूप सामान घेऊन जावं लागेल 1 महिन्यासाठी. एवढे कपडे घेऊन जावं. हां, मग कपडे तर घेऊन जावं लागेल. आणि कसं बघायचं, आपल्याला करमलं ना चांगलं तिकडे तर राहायचं. तुझी जोपर्यंत तुझी सुट्टी आहे तोपर्यंत राहायचं 2 महिने. मी काय म्हणत होती, पप्पाला बोलू काय मार्चमध्ये येतात. मार्चमध्ये आपण फिरायचं. लाव. लाडू आणलेलं ना हो, काय चिवडा, फरसाण आहे, फरसाण. ते ना मावशीने दिलंय. हां, चिवडा दिलाय, पापड दिलाय आणि खिचडी दिली. हां, आणि हे फरसाण आहे ना. त्याला आता हे सगळं भरते मी. ही पप्पाला नाही द्यायचं. तुझी घाई चालली आहे, पप्पाला दे. ही पप्पाला नाही द्यायचं बाबा, ही आपल्याला खायला. ही द्यायचं वड्या द्यायच्या आहेत. आता मी भरते, थंड झाले छान. तर तुम्ही ह्या वड्या 8 दिवस जरी ठेवल्या तरी चांगल्या राहतील, नाही खराब होत. त्यांना होतील ना 2-3 दिवस खायला. आणि ह्या चपात्या 10 चपात्या लावणार आहे काय हो डब्याला? चिकटपट्टी डब्याला लावणार आहे तुम्ही? दर गुडू याला लावून मग माझ्याकडे दी ठेवायला. आणि चपात्या असंच ठेवू ना. आणि चटणी ह्याला पण लावू चिकट. तर मम्मी आता फाईल ठेवते पहिली. काल गेलते ना तुम्ही डॉक्टरकडे, सर्दी होते ना पप्पाला सारखी. आणि ह्याच्यात काय आहे, चिवडा वगैरे ना. चिवडा वगैरे आहे, ते पण ठेवते ह्याच्यात. आणि ही गोळ्या आहेत पप्पाच्या, गोळ्या पण ठेवते इथे. डॉक्टरने दिलं कोलगेट. आणि किंजू बघा कुठं बसली येऊन. पप्पाला पण जायचं आहे ना. आणि हे काय काय फरसाण. आणि ही मिठाई, आपले मिठाई, मोदक वगैरे. आता तिकडे सर्वांना द्यायला लागेल ना, बाप्पाचा प्रसाद. तिकडे काय आपल्यासारखे सण नसतात ना. मग मिठाई इथं ठेवलेली ना का पप्पाने. इथं ठेवते मिठाई सगळी लाईनशीर. आणि ही रेडीमेड खिचडी आहे. कधी भूक लागली रात्रीची वगैरे तर बनवून खाऊ शकतात ना. तिकडे कसं
हाताने जेवण बनवायचं असतं ना, शेक अँड सिप करून आल्यावर भूक लागते ना, कंटाळ पण येतो जेवण बनवण्याचा. आणि ही पापड, आणि आता ही चपात्या इथे ठेवते आहे ना गं. आणि ही आपला घरचा मसाला, चटणी, घाटी मसाला. त्यांना जेवण बनवायला लागतं ना हाताने. आणि ही वड्याचा डबा इथं ठेवू का गं? कोलगेट इथं टाकते. गोळ्या मला वाटतं इथे एका साईडला ठेवाव्या. हे थांब पिल्लूची गडबड चालली मधीच. मला वाटते पापड इथं ठेवते. कुठं आहे चष्मा? आणि चष्मा पण ठेवते. सर्व झालं ना गं? हां, चला आता बॅग पॅक करते. हां, ते सगळं आपलं सामान. अरे पिलू का काढते? हे बघा बघ, किंजून आता सर्वच काढायला लागली. उठ आता. आहे ही राहिलं की मेन. विचार. मग आधी आतमध्ये टाकलेलं ना, आतमध्ये होतं, मला मगाशी दिसलं. इनहेलर आतमध्ये टाकू. आतमध्ये टाकू ना, ठीक आहे. इथं टाकते हो गया इकडे एका साईडला. चष्मा नको? कोणाचा आहे मग? बॅग मध्ये होता. नको आता सगळं काढू पिलू. उठ, हिला उचला हो इथनं जरा. बॅग पॅक करू द्या मला. इकडे पिलू ये, लवकर ये. लवकर बॅग मध्ये जाऊन बसतं या. आता मला चेन लावून टाकू दे. चेन लागेल का गं? इथं डब्बा या. नाही चेन लावायला लागेल, नाही तर कसं ते सगळं सामान इसकटल ना. एवढी लागली तरी ठीक आहे. एवढीच लागते हो या डब्यामुळं. पोरगीनं काय सुसू देत नाही मला. काय सुसू देत नाही किंजू. खाली बस की जरा, बॅग पॅक करू दे की मला. थांब ना पिल्लू चले. घे का गुड्डू ती दे मला उचलू. तिकडूनच आणलेली. कोण आलंय काय ग? कोणतरी आलंय. हां, चला दिसेल का तिकडे? पॅक झाली बॅग. शेण कुटाया ठेवायचं आहे. अजून काय आहे? लाडू आहे. बरं दे इकडं. दे इकडं. अशीच ठेवू का काढून ठेवू? पिशवीच ठेवू का अशी? लाडू आहेत ना, बुंदीचा लाडू. हां, छान बुंदीचे लाडू. कोणता? नाही काय होत. मध्ये ठेवला ना, मध्येच उंच होईल मग ते. असंच बरं आहे. बस एवढी चेन लागते. हा, वड्याचा डब्बा येतो. वड्याची बॅग, वड्याची. मला वाटलं वड्याची. डब्यात ठेवलं. डब्यात ठेवलं. लॉक कुठे आहे उडू? लॉक कुठे गेला? हाय. चला आता लॉक कुठे लावायचं आहे बघा. तुम्ही लावा लॉक. ते काय मला माहिती नाही लॉकचं. ती पासवर्ड. तर बॅग पॅक करून झालेली आहे. सगळं घरातला पसारा तुम्ही बघू नका आता, कारण की लय पसारा झाले पॅकिंगच्या नादानी. तर दोन्ही बॅगी पॅक आहे. तर आता पप्पा निघणार आहे. ओला बुक करायचे आता बस. काय तिकीट आहे काय? चला आता ओला बुक करतात. 13 तारीख तिकीट आहे त्यांची. 450 रुपये मिनी बुक करते. हां, मिनी बुक कर. आणि तिकीट पासपोर्ट व्यवस्थित ठेवा. हां, पासपोर्ट मी नाही. हां, आणि तिकडे गेल्यावर फोन करा लगेच आम्हाला पोचल्यावर.
विमानात बसल्यावर पण करा, एअरपोर्टमध्ये पोचल्यावर पण करा. करतो. आता करमणार नाही आम्हाला, आहे ना पिल्लू? पप्पा गेल्यावर आपल्याला करमणार नाही. आता बरेच अर्धा दिवस तर करमणार नाही. आणि कधी येणार आता तुम्ही? हां, मार्चमध्ये या मग. बघू मार्चमध्ये नाही तर मे मध्ये येईल. लाईट बंद केली. आणि हे ती देवे मी घेतली. चला 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 चला, पप्पा चालले बाबा, पप्पा चालले. तेव्हा काही समजत पण नव्हतं तिला, एवढी होती ना, 2 महिन्याची. 2 महिन्याची पण नसेल, 1-1.5 महिन्याचीच असेल. 1 महिन्याची, 1.25 महिन्याची काहीतरी. हां, तिकडंच सगळं ध्यान आहे. चला चला चला, आली बस, आली बस, आली बसच होती. लिप आली. एक जागा राहिली की. ये ग गुड्डू. चला बाया, हळू चाक तुटतेली. एअरपोर्ट ती एक बॅग तुमच्या जवळ ठेवा ना. पप्पाला थांबा, हिला घ्या तरी. ती घ्या, परत येणार नाही ती. बाय कर पप्पाला. बघतच बसली, बाय करत नाही. झिंगी पप्पा गेलो की तिकडे गाडीचं शूट. हा, करमणार नाही आता. गरम लागतंय नाही, ते आता आहे ना, लई गडबड. करमणार नाही आता. आताच गेला, आता आम्ही घरी चाललोय. आता नाही काय करमणार. आता पोटात गोळ्या आल्यासारखं वाटतं. आता काय करणार, हाय ग, घमायला होतं बाबा. जाऊ आणि काय काम तर नाही आता सगळं पसारा उचलायचं. पसारा पडलाय ना, तो उचलायला गेला नाही. आता थोडंसं आता आराम करूया, बाकी नंतर करूया. पसारा वगैरे सगळा उचलूया. हाय ग, खूप घाय होते. थांब जरा, गरम किती होतंय ग. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. बाय.